नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्ट सेकंड केमिस्ट्री पेपरच्या या व्हिडिओमध्ये आपण आज अल्डेहाइड आणि कीटोन्सचा भाग दुसरा बघणार आहोत. यापूर्वीच्या आठवड्यामध्ये आपण अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोलिक ॲसिड याची सुरुवात केलेली आहे. हा 12वीच्या दृष्टीनं महत्त्वाचा टॉपिक आहे. यामध्ये आपण इंट्रोडक्शन आणि क्लासिफिकेशन ऑफ अल्डेहाइड अँड कीटोन्स हे गेल्या आठवड्यामध्ये पाहिलेलं आहे. या आठवड्यामध्ये क्लासिफिकेशन ऑफ कार्बोलिक ॲसिड याची सुरुवात आपण करणार आहोत. तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोलिक ॲसिड यामध्ये असं सांगितलेलं आहे की कार्बोलिक ॲसिड इज क्लासिफाईड ॲज ॲलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक. दोन पद्धतीनं कार्बोलिक ॲसिडचंही क्लासिफिकेशन केलेलं आहे. अल्डेहाइड अँड कीटोन्समध्येही तसंच होतं. इथंही कार्बोलिक ॲसिडमध्ये दोन पद्धतीनं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता कार्बोलिक ॲसिडची ओळख तुम्हाला इंट्रोडक्शन पार्टमध्ये मी दिलेली आहे. RCOOH यामध्येही कार्बोनिल बॉन्ड आहे, कार्बोनिल ग्रुप आहे. त्याचे क्लासिफिकेशन दोन पद्धतीनं. फर्स्ट आहे ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड आणि दुसरा आहे ॲरोमॅटिक कार्बोलिक ॲसिड. आता ॲलिफॅटिक म्हणजे काय नेमकं? दे ऑर्गॅनिक कंपाऊंड्स इन विच कार्बोक्सिल दॅट इज COOH ग्रुप इज बॉन्डेड टू ॲन अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड ऑर फॅटी ॲसिड्स. ॲलिफॅटिक carboxylic acid means the functional group of COOH, that is carboxyl group, is directly attached to the alkyl group. आता alkyl group म्हणजे अल्केनपासून एक हायड्रोजन कमी होऊन जे नवीन मॉलिक्यूल किंवा एक स्ट्रक्चर तयार होतं त्याला आपण अल्किल ग्रुप म्हणतो. फॉर एक्झाम्पल, मिथेनपासून एक हायड्रोजन रिमूव्ह केला गेला तर CH3 हे स्ट्रक्चर मिळतं. मग ह्या CH3ला आपण मिथिल ग्रुप असं डिनोट करतो. सो ऑन. या पद्धतीनं आपण कोणत्याही अल्केनचं अल्किलमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग त्या अल्किलचं कन्वर्शन करत असताना अल्केनचं अल्किनमध्ये कन्वर्शन करत असताना त्यातला हायड्रोजन रिप्लेस होऊन त्या जागी COH ग्रुप आपण जोडला तर जो नवीन तयार होणारा जो ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तो म्हणजे ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड असणार. एक्झाम्पल, CH3COOH हे तयार होत असताना CH4मधला एक हायड्रोजन रिप्लेस झालेला आहे आणि त्याऐवजी तिथं COH ग्रुप आपण जोडला आहे म्हणून आपण त्याला ॲसिड असं नाव देतो आहे. कारण अल्केनमधला H रिप्लेस झाला आहे आणि फंक्शनल ग्रुप त्या ठिकाणी कोणता अटॅच झाला आहे? COH. तिथे खाली तुम्हाला स्लाईडवरती एक्झाम्पलमध्ये दिलेलं आहे बघा, तेच ॲसिटिक ॲसिड त्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर दुसरं एक्झाम्पल वापरलेलं आहे प्रोपेनॉइक ॲसिड. म्हणजे हे आहे प्रोपेन या मॉलिक्यूलपासून तयार झालेलं प्रोपेनॉइक ॲसिड. आता याला काही अपवाद पण आहेत. म्हणजे ॲसिडची जी फॅमिली आहे, होमोलॉगस जी सिरीज आहे ती सुरुवात होते फॉर्मिक ॲसिडपासून. आता त्या फॉर्मिक ॲसिडचं फॉर्म्युला कसा आहे? मॉलिक्युलर फॉर्म्युला HCOOH इथं दिलेला आहे बघा. HCOOH याच्यामध्ये मात्र तुम्हाला कुठं अल्किल दिसणार नाही, हायड्रोजन आहे. मग हा एक त्याला अपवाद आहे. ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिडमध्ये हा एक असा अपवाद आहे फॉर्मिक ॲसिड की तिथं CH3, C2H5
हे जरी नसलं म्हणजे अल्किल ग्रुप जरी नसला तरी त्याला आपण या फॅमिलीमध्ये त्याची काय करतो आहे म्हणजे गणना करतो. कोणत्या फॅमिलीमध्ये? तर ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिडमध्ये त्याचा आपण विचार करतो आहे. परत एकदा मी डेफिनेशन वाचतो बघा, लक्ष द्या. द ऑर्गॅनिक कंपाऊंड इन विच कार्बोलिक ग्रुप इज बॉन्डेड टू ॲन अल्किल ग्रुप आर कॉल्ड ॲलिफॅटिक कार्बोक्सिल ॲसिड ऑर फॅटी ॲसिड्स. एक्सपेक्शन formic acid HCOH is also classified as aliphatic carboxylic acid through COH group is not attached to any carbon. इथे जरी COH ग्रुप कुठल्याही कार्बनला अटॅच नाही, फॉर्मिक ॲसिडमध्ये कुठल्याही कार्बनला अटॅच नाही, म्हणजे तो फक्त हायड्रोजनशी बॉन्ड करतो आहे, तरीही त्याला आपण ॲलिफॅटिकमध्ये कन्सिडर करतो आहे. कारण डेफिनेशन सांगत असताना ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिडची अल्किल ग्रुपला COH असला पाहिजे असं आपण म्हणतो आहे, पण इथं मात्र फॉर्मिक ॲसिडमध्ये तसंही काही नाही, तरी त्याचा आपण विचार कशामध्ये करतो आहे? ॲलिफॅटिकमध्ये. हे एक एवढं अपवाद आहे. त्याचं जनरल फॉर्म्युला इथं मेन्शन केलेलं आहे, RC≡OOH. तर या ठिकाणी कार्बोक्सिल फंक्शनल ग्रुप आहे COH आणि त्याला अल्किल ग्रुप जोडलेला आहे. खाली लिहिले बघा जनरल फॉर्म्युला, R=H और अल्किल ग्रुप. आता H का वापरलं इथं? फक्त एकाच कंपाऊंडसाठी, म्हणजे फॉर्मिक ॲसिडमध्ये H असल्यामुळं तिथं R म्हणजे अल्किल ग्रुप हा H ही असू शकतो और अल्किल आहे असंही तिथं म्हणलेलं आहे. म्हणजे H अल्किलऐवजी H असू शकतो किंवा अल्किल ग्रुपच तिथं असू शकतो. तर या पद्धतीनं क्लासिफिकेशन ऑफ कार्बोलिक ॲसिडचा पहिला जो भाग आहे ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड तो संपलेला आहे. नेक्स्ट स्लाईडवर बघूयात आपण. डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ COH ग्रुप्स प्रेझेंट कार्बोलिक ॲसिड्स आर क्लासिफाईड ॲज मोनो, डाय, ट्राय एटसेट्रा. बघा काय सांगितलेलं आहे, जे ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड आहे हे परत फर्दर क्लासिफाईड करता येतं. हाऊ? मग ते कसं करता येतं? दॅट्स डिपेंड्स ऑन दी COH ग्रुप प्रेझेंट, म्हणजे हाऊ मच COH ग्रुप प्रेझेंट ऑन दॅट कंपाऊंड्स दे क्लासिफाईड ॲज मोनो, डाय, ट्राय अँड सो ऑन. म्हणजे फंक्शनल ग्रुप आपल्याला त्या ठिकाणी COH एकच असतो अशातला काही भाग नाही. COH 2 असू शकतात, 3 असू शकतात. मग जेवढे काही COH ग्रुप तिथं वाढतील त्या पद्धतीने त्याचं सब टाईप्स पडतात. मग एक असेल तर त्याला मोनो कार्बोलिक ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड म्हणतो आहे आपण, 2 असतील तर डाय म्हणतो आहे, 2 म्हणजे डाय, आणि 3 असतील तर ट्राय, या पद्धतीनं. तर एक्झाम्पल दिलेलं आहे तिथं CH3CH2COH प्रोपेनॉइक ॲसिड. आता इथं फक्त एकच COH ग्रुप फंक्शनल ग्रुप यूज केलेला आहे म्हणून हे आहे मोनो कार्बोलिक ॲसिड. आणि दुसरं एक्झाम्पल दिलं आहे ऑक्झॅलिक ॲसिड. आता ऑक्झॅलिक ॲसिडमध्ये COH 2 वेळेस वापरलेला आहे आणि त्याला आपण डाय कार्बोलिक ॲसिडचं एक्झाम्पल आहे असं म्हणू शकतो. त्याचा फॉर्म्युला H2C2. ऑक्झॅलिक ॲसिड बाबतीत सांगायचं गेलं तर त्याचा जो मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे. बघा कशा पद्धतीनं आहे तो. C2O4H2 हा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे आणि इतर स्ट्रक्चर आपण दाखवत असताना COH अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे. नेक्स्ट आहे एक्झाम्पल सायट्रिक ॲसिड. तिथं 3 तुम्हाला COH ग्रुप दिसतील. सायट्रिक ॲसिड ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड. बघा हा याच्यात 3 आहेत COH फंक्शनल ग्रुप म्हणून तिथं शब्द वापरलेला आहे ट्राय कार्बोक्सिलिक ॲसिड. या पद्धतीनं हे डिपेंडिंग ऑन द हाऊ मच COH ग्रुप अटॅच टू द अँड अल्किल ग्रुप, त्यावरून ते त्याचं काय केलेलं आहे क्लासिफिकेशन केलेलं आहे. नेक्स्ट आहे सेकंड टाईप जो आहे कार्बोक्सिलिक ॲसिडचा तो आहे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. आता ॲरोमॅटिक वर्ड्स आला म्हणजे देतो तुम्हाला रिंग आली, ॲरोमॅटिक रिंग आली हेही माहीत झालेलं आहे. कारण यापूर्वीच्या अल्डेहाइड आणि कीटोनच्या टाईप्समध्ये टाईप्स जो बघितलेला आहे ॲरोमॅटिक त्यांचाही तो आहे या पद्धतीने ॲरोमॅटिक रिंगला ते फंक्शनल ग्रुप अटॅच असतील. अल्डेहाइडचा CHO असेल किंवा कीटोनचा त्या ठिकाणी C≡O असेल तर ते आपण तिथं यूज केलेलं आहे. आता इथं कार्बोक्सिलिक ॲसिड बाबतीत
These are the compounds in which one or more carboxyl groups, that is COH, are attached directly to the aromatic ring. काय म्हणलेलं बघा, डायरेक्टली द ॲरोमॅटिक रिंग. हा वर्ड मी इम्पॉर्टंट आहे, अंडरलाईन करा त्याला, की ज्यावेळेस COH ग्रुप जो आहे डायरेक्टली कुठं अटॅच असला पाहिजे, हा बेंझिन रिंगला, ॲरोमॅटिक रिंगला. बघा हा हा इथं बघा एक्झाम्पल, हे COH कुठे अटॅच आहे, या बेंझिन रिंगला आहे. इथले बघा हे COH कुठे अटॅच आहे, डायरेक्टली बेंझिन रिंगला. इथलाही COH बघा डायरेक्टली बेंझिन रिंगला अटॅच आहे. इथंही बघा या पद्धतीनं जे ॲरोमॅटिकमध्ये असं सांगितलेलं आहे की जो COH ग्रुप आहे हा कुठं अटॅच असला पाहिजे, डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. आता ॲरोमॅटिक रिंग म्हणजे कोणती, हे ॲरोमॅटिक रिंग, हे ॲरोमॅटिक रिंग, हे ॲरोमॅटिक रिंग. आता फर्स्ट एक्झाम्पल आहे बेन्झॉइक ॲसिड. COH बेंझिन रिंगला अटॅच आहे म्हणजे बेन्झॉइक ॲसिड. आणि इथं COH 2 वेळेस आहे म्हणजे डायॲरोमॅटिकचं हे एक्झाम्पल आहे. बेन्झिन रिंगला डायरेक्ट अटॅच आहे 2 COH ग्रुप, आणि इथं एक COH ग्रुप आहे आणि दुसरा ग्रुप हा OCOCH3 आहे. या पद्धतीने हे ॲस्प्रिन जे आपण टॅबलेट वापरतो वेगवेगळ्या, म्हणजे हेडॅक असतील, डोकंदुखी असेल वगैरे, या ठिकाणी गोळ्या देतात आपण त्याच्यामध्ये वगैरे, जे ॲस्प्रिन नावाचे जे टॅबलेट कंटेंट असतं, तर हे एक एक्झाम्पल इथं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर आपल्याला इथं त्या ठिकाणी दिलेलं आहे. तर हे झालं ॲरोमॅटिक कार्बोलिक ॲसिड. हे कार्बोलिक ॲसिड बाबतीचं हे सेकंड टाईप्स होतं. नेक्स्ट आहे carboxylic acid are widely distributed in nature. They are found in the both plants and animals. तर कार्बोलिक ॲसिड बाबतीत सांगितलेलं आहे की हे नेचरमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पसरलेलं आहे, म्हणजे आढळतं असं आपण म्हणूयात, मिळतं ते वेगवेगळ्या ठिकाणी. मग ते कुठं कुठं, प्लॅन्ट्समध्येही मिळतं आणि ॲनिमल्समध्येही मिळतं. एक्झाम्पल दिलेलं आहे तिथं, लॅक्टिक ॲसिड इज प्रेझेंट इन कर्ड. आता लॅक्टिक ॲसिड म्हणजे आता आपण दुधापासून जे दही बनवतो त्या ठिकाणी त्यामध्ये जे कंटेंट आहे दह्यामध्ये ते म्हणजे काय आहे, लॅक्टिक ॲसिड. हे एक प्रकारे ॲसिड आहे. दुसरं जे आपण लिंबू वगैरे वापरतो त्याला आंबटपणा आहे, तर ते सुद्धा काय आहे, सायट्रिक ॲसिड आहे त्यामध्ये. आणि ते कुठं, सिट्रस फ्रूट्स म्हणजे ह्या फ्रूटमध्ये मिळतं ते. त्याचबरोबर आपण मग लेमन्समध्ये वगैरे ते आहे कंटेंट. ॲसिटिक ॲसिड इज द की इन्ग्रेडियंट ऑफ विनेगार. विनेगार आपल्या सर्वांना माहिती आहे की रुचकर आणि चवदार स्वयंपाक बनवत असताना किंवा फास्ट फूड बनवत असताना विनेगरचा वापर त्या ठिकाणी करत असतात. आणि यामध्ये ॲसिटिक ॲसिड हे काय आहे, त्यातलं इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट आहे, म्हणजे घटक आहे. तर नेक्स्ट पॉईंट आहे नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोलिक ॲसिड. तर क्लासिफिकेशन संपलेलं आहे. इथं नवीन पॉईंट सुरुवात होतो. IMP पॉईंट आहे हा टॉपिकचं महत्त्वाचं भाग आहे. आता बघा थोडंसं लक्ष द्या. 11वीमध्ये आपण सगळ्याच प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर बघितलेले आहेत. 12वीमध्ये फक्त आपण त्याचं रूल्स वगैरे काय बघत नाही, फक्त काही मोजकेच जे पॉईंट आहेत ते आपण इथं रिवाईज करतो आहे. रिव्हिजन आहे असं कन्सिडर, कारण 11वीमध्ये तिथं सेकंड पेपरचा पहिला टॉपिक शिकवत असतानाच सांगितलेला आहे तुम्हाला की ह्या नवीन सिलेबसनुसार जे काही फंक्शनल ग्रुप आहेत किंवा जे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे नॉमेनक्लेचर आहेत हे इथंच कवर केले गेलेले आहेत. आणि म्हणजे 11वीमध्ये झालेलं असल्यामुळे 12वीमध्ये तुम्हाला फक्त त्याचं काय रिव्हिजन टाईप किंवा एक्झाम्पल घेतलेले असतील. तर ते ॲज पर सिलेबस जे काही आपल्याला कंटेंट दिलेला आहे तो आपण इथं बघणार आहोत. जास्त म्हणजे ह्याच्यामध्ये जाणार नाही आपण, खोलामध्ये या ठिकाणी काय तर जाणार नाही. द नेम ऑफ अल्डेहाइड्स अँड कार्बोलिक ॲसिड्स आर रिलेट टू इच अदर. आता हे सर्वांना माहितीच आहे की हे दोन्ही अल्डेहाइड्स आणि कार्बोलिक ॲसिड हे कार्बोनिल कंपाऊंडचाच घटक आहेत. कार्बोनिल कंपाऊंड या दोघांमध्ये आहे, त्यामुळे त्यांचे जे नेमसुद्धा आहेत ते एकावर एक अवलंबून असणार आहेत. म्हणजे कार्बोलिक ॲसिडचं नेम जर आपल्याला लिहिता आलं तर त्यावरून आपल्याला अल्डेहाइडचंही नेम काय करता येतं, लिहिता येऊ शकतं, किंवा त्याचं जे रूल्स आहेत ते आपल्याला लक्षात येतील. म्हणजे एकाहून दुसऱ्याचंही आपल्याला काय करता येईल, रिव्हिजन करता येईल. दे आर टू सिस्टीम्स ऑफ नेमिंग अल्डेहाइड्स अँड कार्बोलिक ॲसिड्स.
आता दोन पद्धतीने याचं नॉमेनक्लेचर करता येतं. अल्डेहाइड्स आणि कीटोन्स, अल्डेहाइड्स आणि कार्बोलिक ॲसिडचं एक आहे ट्रिबल नेम किंवा ट्रायबल नेम म्हणा त्याला. दुसरं आहे आयुपॅक, इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हेही आपल्याला फुल फॉर्म माहीत झालेला आहे. फेमस नेम जे एक वर्ल्ड वाईडमध्ये यूज केलेलं जे एक रूल्स आहेत ते रूल्स या आयुपॅक अंतर्गत किंवा या हेडिंगखाली आपण बघत असतो. तर या दोन पद्धतीनं ट्रायबल नेम आणि आयुपॅक सिस्टीम या दोन पद्धतीनं आपण नॉमेनक्लेचर अल्डेहाइड आणि कार्बोलिक आणि कीटोन्सचं आपण बघणार आहोत. आता इथे या ठिकाणी ट्रायबल नेमलाच आपण कॉमन नेम सिस्टीम असं म्हणू शकतो. तर हे नेमकं काय असतं ट्रायबल नेम्स ते बघूयात. The tribal names of aldehydes and carbolic acids. Tribal names of aliphatic aldehydes are derived from the corresponding tribal names of carbolic acid. ट्रायबल नेम्स किंवा ट्रिबल नेम्स जे आहे ॲलिफॅटिक अल्डेहाइड्सचं हे कार्बोलिक ॲसिडवरून तयार केले गेलेलं आहे. म्हणजे अगोदर कार्बोझिलिक ॲसिड हे त्याचा ठोकताळा मानलेला आहे. कार्बोझिलिक ॲसिडमध्ये जे नेम असतं, प्रोपेनॉइक ॲसिड असेल, इथेनॉइक ॲसिड असेल, मिथेनॉइक ॲसिड असेल, त्याच्या शेवटी जे आपल्याला बघा IC हा वर्ड आलेला आय आणि C, जो तो वर्ड आहे तो एंडिंगचा तो काय करायचा आपल्याला काढायचा आहे, म्हणजे वगळायचा आहे. म्हणजे कशाचं ॲल्डेहाइडचं नेम तयार करत असताना. आणि त्या ठिकाणी म्हणजे फक्त फंक्शन ग्रुप बदललेला असेल, COHच्या ऐवजी CHO असेल, C डबल बॉन्ड H म्हणा किंवा CHO असेल, तर आपण त्या ठिकाणी काय करायचा, जे आपण कार्बोलिक ॲसिडला नेम दिलं होतं त्याच्यात शेवटचा जो दोन शब्द जे आहेत, दोन जे वर्ड्स आहेत आय आणि C हे वगळायचं आहे आणि त्याच्याऐवजी आपल्याला अल्डेहाइड हे पूर्ण वाक्य तिथं मेन्शन करायचं आहे. तर एक्झाम्पल आपण नंतरच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. फक्त आता इथं त्याचे काही मोजके पॉईंट जे सांगितलेले आहेत ते लक्षात ठेवायचे आहेत. इन केस ऑफ सबस्टिट्यूटेड ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिड इज रिप्लेस्ड बाय द एंडिंग अल्डेहाइड carbolic acid and aldehydes, the position of substituent is indicating by labeling the carbons as alpha, beta, gamma and so on. तर इथं काय सांगितलेलं आहे बघा की ज्यावेळेस आपण ॲलिफॅटिक कार्बोलिक ॲसिडचं ज्यावेळेस नेम देत असताना आपण काय करतोय, अल्डेहाइड लिहितोय. त्या म्हणजे कार्बोलिक ॲसिडचा IC वगळून त्या ठिकाणी अल्डेहाइड लिहितोय. आणि जे पोझिशन आहे, कशाची पोझिशन, मग आता सबस्टिट्युएंटची म्हणू. आता आपण सबस्टिट्युएंट असणार आहेत, त्याला जे जोडलेले इतर काही अल्किल ग्रुप असतील किंवा मग इतर जे काही कार्बन वगैरे जे चेन असतील, तर त्यावेळेस त्याला लेबलिंग द्यायचं, पोझिशन म्हणू आपण त्याला, पोझिशन द्यायचं, त्याची मेन्शन करायचं आपल्याला अल्फा, बीटा, गॅमा या पद्धतीनं. नेक्स्ट आहे द कार्बन ॲटम ॲडजसंट टू कार्बोनिल कार्बन इज लेबल्ड ॲज अल्फा अँड नेक्स्ट वन इज बीटा अँड सो ऑन. म्हणजे ज्या ठिकाणी कार्बोनिल कार्बनच्या शेजारील दुसरा जो कार्बन असणार आहे, आता कार्बोनिल कार्बन आपल्याला माहीत झालेला C डबल बॉन्ड O जो ग्रुप आहे तो आपला कार्बोनिल कार्बन, त्यातला जो कार्बन आहे त्याला आपण कार्बोनिल कार्बन म्हणायचं. पण त्याच्या शेजारी समजा दुसरा कार्बन असणारच आहे, तर वादच नाही, तर त्या कार्बनला नंबर 1 कार्बन असणार आहे, तो फंक्शनल ग्रुपला जोडला आहे म्हणजे नंबर 1. पण आपण इथं 1 न यूज करता ते IPC नेममध्ये नंबरिंग सिस्टीम चालते. इथं मात्र आपल्याला काय करायचं आहे, ग्रीक लेटर्स काय वापरायचं आहे, अल्फा पहिल्या कार्बनसाठी, म्हणजे C डबल बॉन्ड O कार्बोनिल ग्रुपला जोडलेला जो फर्स्ट कार्बन असणार आहे त्याला अल्फा कार्बन म्हणायचं आहे. त्याला जो अल्फा कार्बनला जो आणखीन एक कार्बन जोडलेला असेल त्याला बीटा कार्बन म्हणायचं आहे. म्हणजे या पद्धतीनं आपण त्याला काय करायचं आहे, ग्रीक लेटर्स वापरून काय करायचं आहे, त्या सबस्टिट्युएंटला नेम द्यायचं आहे किंवा लेबलिंग द्यायचं आहे. तर हे झालं ट्रायबल्स नेम्स ऑफ अल्डेहाइड आणि कार्बोलिक ॲसिड बाबतीत. आणि दोन्ही बाबतीत ते रूल्स चालू शकतात. नेक्स्ट पार्टमध्ये आपण ह्याचं IUPAC सिस्टीमबद्दलचे काही एक्झाम्पल आणि काही मोजके रूल्स जे आहेत ते बघणार आहोत. धन्यवाद.